माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान संत महिमा ग्रंथमधून आपण संत महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक चोखा मेळा संत अभिवाचनातून ऐकूया. देवजनाईच्या घरी जेवले. चोखांना लहानपणापासूनच परमात्मा भक्तीची गोडी लागलेली होती. मंगळवेड्यापासून जवळच पांडुरंगाची पंढरी होती. त्यामुळे चोखोबांच्या कानी पंढरपूरच्या भक्तांच्या अनेक वार्ता येत होत्या. पुढे चोखोबाई अधूनमधून एकादशीला पंढरपूरला जाऊन तेथील भक्ती सोहळा दुरून पाहू लागले. दुरूनच पांडुरंगाचे दर्शन घेऊ लागले. त्याचं मन विठ्ठलाच्या चरणी गुंतून गेलं. प्रपंचातील सारे भारतीनं तिथं गेल्यानं हलके होऊ लागले. केवळ भक्तिभावानं नामस्मरणानं तेथील संतांची देवाला कसे आपलेसे करून घेतलं होतं, सर्व सुखाच्या पलीकडचं सुख कसं प्राप्त करून घेतलं होतं, हे पाहून त्यांच्या मनाला या नामस्मरण भक्तीचा विलक्षण मोह वाटू लागला. नामदेवानं लहानपणी देवाला नैवेद्य खायला कसं लावलं, ज्ञानदेवाने रेड्याच्या तोंडून वेद कसे वदवले, इत्यादी संतांच्या पारमार्थिक जीवनात घडून आलेल्या अद्भुत गोष्टी त्यांनी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या. भक्तांच्या या मेळाव्यात त्यांना अजून मिसळला आलं नव्हतं, तरी चंद्रभागेच्या तीरी होणारी नामदेवाची अमृत मधुर कीर्तन मधुर दुरून त्यांनी ऐकली होती. दुरून का होईना त्या संत मंडळीच्या भोवती घोटाळत राहिले होते. नामदेवासारख्या थोर भगवत भक्तांच्या सहवासात जनाबाईसारख्या सामान्य स्त्रीनं देखील परमात्मा भक्तीचं परमसुख कसं कायमचं आपलंसं करून घेतलं, तेही चोखोबा डोळ्याने पाहत होते. पंढरीस गेल्यावर या संत मंडळीत कधीच दृष्टीआड करू नये असं त्यांना वाटू लागलं. एकदा अकस्मातपणे देव जनाबाईच्या घरी आले. ते जनाबाईला म्हणाले, मला न्याहारीला दे. जनाबाई म्हणाली, आपल्याच हाताने घे ना सख्या. देवानं निमूटपणे इकडे तिकडे पाहिलं. एका ताटलीत काहीतरी झाकून ठेवलं त्याला दिसलं. देवानं चटकन झाकण काढून पाहिलं. त्याला त्या ताटलीत कण्या दिसल्या. त्याने एका ताटात वाढून घेतल्या, खाऊ लागला. जरी नको नको म्हणत असताना तिच्या मुखात त्यानं घास घातला. दोघांची जेवण झाले. दोघांनी तृप्तीचे ढेकर दिले. चोखोबा यावेळी बाहेर दारी उभे होते. उष्टे खाण्यात आजवरची आपली हयात गेली, पण हे असलं उष्ट खायचं भाग्य आपल्याला कधीच लाभणार नाही, म्हणून त्याचं मन दुःखी झालं. आपल्या हीन यातीला दोष देत त्यानं कसं बसं मनाचं समाधान करून घेतलं. आता बघूया चोखोबांची भोळी श्रद्धा. चोखोबांना आपल्या यतिहीनतेबद्दल अपरंपार दुःख होत होते. आपल्याला सामाजिक जीवनात प्रतिष्ठा नाही, सांस्कृतिक जीवनात प्रवेश नाही, म्हणून त्यांनाही यतिहीनता सतत चालत राहिली होती. सर्व लोक आपल्यापेक्षा वरच्या जातीचे म्हणून विठ्ठलाला उराउरी भेटतात. त्याच्यासमोर बसून त्याचं नामस्मरण करतात. त्याच्या पायाचं तीर्थ घेतात आणि आपला मात्र विटाळ होतो देवाला. आपण तीर्थप्राशन केलं तर त्या तीर्थाला विटाळ होतो. देवाच्या पायऱ्यावर उभं राहून सुद्धा देवदर्शन घ्यायला नाही. असं कोणतं पाप केलं म्हणून मी ही दशा प्राप्त व्हावी, याचा विचार चोखोबानं करीत असतं. त्यावेळी त्यांना त्याचं मन सांगे, एकच सांगे. काय सांगे? चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे फळ, सुख न दुःख संचेताचा ठेवा, संकल्पाचा ठेवा जैसा तैसा. आपण मारव म्हणून जन्माला आलो, हे पूर्वजन्माच्या कर्माचंच फळ. याशिवाय चोखोबा आपली कोणत्या प्रकारे मनाचं समाधान करू शकत होते? ज्याला जगात कोणी माणुसकीचा लवलेशही अनुभवाला मिळाला नाही, असं मानवी मन पूर्वजन्मावर विश्वास ठेवू लागतं. आपल्या पूर्वजन्मीचं हे फळ म्हणून आपलं समाधान करून घेतं. चोखोबांनी कुणालाच दोष दिला नाही. दोष दिला तो आपल्या पूर्वजन्माच्या पापाला. त्यांच्याशी श्रद्धा झाली होती की आपल्या हातून पूर्वजन्मी श्रीकृष्णाची निंदा घडली होती. त्यामुळे आपल्याला या जन्मी हीन याती प्राप्त होऊन त्या पापाचे झाडे द्यावे लागत आहेत. चोखोबा म्हणतात, मी यातीन महार पूर्वी निळाचा अवतार, कृष्णाविना घडली होती म्हणून महार जन्मप्राप्ती. चोखोबांचे मन यामुळे सतत बेचैन असे. मनाला काही शांती मिळावी म्हणून त्यांनी अनेक तीर्थाटने केली. अनेक ठिकाणी हिंडले फिरले, पण त्यांच्या अस्वस्थ आत्म्याला कोठे शांती मिळाली नाही. कमालीच्या संवेदनाशील मनाचे दुःख अन्य उपायाने कधीच कमी होत नव्हतं. त्या दुखऱ्या मनावर फुंकर घालणारा कोणी सुहृद मिळाला नाही. त्याची होणारी उलटघाल शब्दात वर्णन करता येत नव्हते. चोखोबा आता जेरीस आले. त्यांच्या उद्विग्न मनाला आशेचा किरण कोठे दिसेना. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य. प्रकाशाची वाटचाल करायची खूप इच्छा, त्यासाठी कुठलंही दिव्य करायची तयारी, पण सर्वत्र दारं बंद. चोखोबांच्या मनाचं सामाजिक दुखणं. चोखोबांनी आपल्या मनाची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. पूर्वजन्मीच्या कर्माचा आधार घेऊन पाहिला, पण आपलंच मन आपल्याला फसवू शकत नसतं. चोखोबांच्या मनाचं दुःख तेवढ्यापुरतं कमी होईल, पण प्रत्यक्ष विटंबना, अवहेलना, तुच्छता अनुभवलाही तेव्हा मनाची समजावणी
व्यर्थ ठरायची. उद्विग्नता वर उसळून यायची. काही झालं तरी आपलं मा पडती ती कामं मुकाट करायची. गावातील साफसफाई करायची. सर्वांची कामं वर्षकाठी बलुत्याच्या मोबदल्यात करायची. लोकांच्या घरी जाऊन कंबरडं मोडलं, हात तुटून आलं तरी लाकडं फोडत राहायचं. उपाशी पोटी बोमलल्याशिवाय कंसाच्या 4 पेंड्या मिळतात ना वर्षाकाठी. मेलेलं ढोर ओढत न्यायचं. पाटलाच्या घरी राबायचं दिवसभर. कष्ट 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 कष्टाने एक दिस मरून जायचं. माणूस म्हणून जन्माला आलोच नाही आपण. आपल्यासाठी घर नाही, दार नाही. जमिनी जुमला उपयोगाचा नाही. असून नसून सारखंच. महाराजचं शेत कोण नांगरतं? महाराजच्या शेतावर कोण कामाला येतो? एकटा महार. त्याची बाईल काय करीत शेतात? म्हातारा महारानं महाराची मदत घेऊन शेत पिकवावं तर महाराणा तरी कोण पुरसत देते? जमीन पिकवलीच तर पीक आपल्याच पदरात पडेल याची काय शाश्वती? महाराला पीक कशाला? मासतील अशानं ती आपली आपली कामं करणार नाहीत. टाक उपटून शेतं ही अवस्था. म्हणून महाराचे पडून राहिलेली शेत बामणानं कुलकर्ण्यानं माती मुलांना द्यायची घ्यायची दुसऱ्याच्या नावानं करून. लोक बैलाला गोंजारतात काम करतो म्हणून. त्यांच्या सारख्याच राबणाऱ्या म्हाताऱ्याला लाता मारता. स्पर्श करायचा तो लाता मारायला. त्याच्या सावलीला विटाळ मानायचा. आम्हाला न्याय देणारा कुणीच नाही काय? सारे धर्म ग्रंथही आपल्या विरुद्ध आपल्यावर सारी बंधनं आम्ही गावाबाहेर राहावं. पैसा अडका करू नये. भीक मागून फाटकी वस्त्र नेसावी. फुटकी भांडी वापरावी. शिवाय तुकड्यासाठी भीक मागावी तेही नाही मिळाले. पुण्यवंताच्या दयेने तर मेलेली ढोरं फाडून खावी. काय देवा हा न्याय? गावाची राखण आम्ही करायची. शेताच्या बांधाचा निवारा आमच्या साक्षीनंच व्हायचा. महार खोटं कधी बोलत नाही. यावर त्यावेळी फक्त विश्वास ठेवायचा. भूक लागली म्हणून जीव तोडून टाकायचं तरी काम कर काम कर ढोंग करू नको नाहीतर लात घालीन बघ असं म्हणून त्याला खोटं बोलतं ठेवायचं. खोटं बोलतं सर्वांच्या उपयोगी पडायचं. आम्ही आमच्या आया बाया उपाशी अन्नाविना मरायची त्याची कोण खंत करतो? सगळं सोसून मन मारत जगायचं. याचं फळ काय तर अवहेलना तुच्छता. आमच्या बायकांची मुलांची कारण काय तर आमचा बाप मार आजा मार. ह्या म्हाताऱ्यांनी जावं तरी कुठं हो? त्यांचा देव वेगळा महारांचा देव वेगळा. देव एकच आहे असं कीर्तनात सांगायचं. प्रपंचात सांगायचं. आणि महाराला देव वेगळा पुजायला लावायचा. देवाला पण त्यांनी आपला करून घेतलाय. तो आपल्यावर कृपा करायला राजी नाही म्हणायचा. पण तसं कसं होईल? देव तसा नाही. जसा भाव तसा देव. देव कोणाचा द्वेष मत्सर करीत नाही. तुच्छ लेखित नाही. देवही आपली मिराज मानणारी माणसं द्वेष करतात. दुसऱ्याला तुच्छ लेखतात. ही माणसं बदलणारच नाहीत कधी. नाही बदलायची कदापि नाही कारण. कारण आम्हाला मिळालेला शाप दैवगतीचा शाप. आमचा जन्म म्हणे जापाला शापातून झाला. काय तर म्हणे एकदा पार्वती स्नान करीत होती. पाण्यात एक बेलाचं पान पडलं होतं. त्यावर रक्ताचे थेंब होते. एका थेंबाचा स्पर्श पार्वतीला झाला. त्याबरोबर थेंबाचं एक सुंदर मूल झालं. पार्वतीने ते घरी आणलं. महादेवानं त्याचं नाव महामुनी ठेवलं. एकदा रांगत रांगत ते बाहेर आलं. बाहेर एक गाय मरून पडली होती. ते मूल मरून पडलेलं त्या गायीचं मांस खाऊ लागलं. महादेवानं ते पाहिलं. त्याला राग आला. रागाच्या भरात त्याने शाप दिला. तू गावावर राहशील, मेलेल्या जनावरांचं मांस खाशील, लोक तुझा विटाळ म्हणतील. हा आम्हाला मिळालेल्या दैवगतीचा शाप. यातून आमची सुटका कधी होणार? कोण करणार? अभंगातून व्यक्त झालेला अंतसंघर्ष. चोखोबांच्या मनाला सतत बोचणारी पतित जीवनाविषयीची जाणीव त्यांच्या अभंगातून व्यक्त होताना दिसते. सामाजिक जीवनात येणारे कटू अनुभव त्यांनी अभंगवाणीतून व्यक्त करताना म्हटले आहे. काय म्हटले ते आपण आता ऐकूया. येथे ते संग संग हा ये दुर्जनाचा म्हणून सीन त्याचा होत आहे. यातीचा प्रकार प्रकार अमंगळ खाणार. मध्यमास आहार करिता ती मुखे ते वाईट बोलता ती कश्मळ. तेने हळहळ जीव करी चोखा म्हणे सापडिलो काचणी सोसू जाचणी कोठवरी. आपल्या यातीतील लोकांवर लादली गेलेली ही संस्कृतीहीनता त्याच्या हळव्या मनाला अस्वस्थ करून सोडते. या जगात खरोखरी जे नीच वृत्तीचे आहेत, चाटखोर स्वार्थी लबाड ढोंगी, ते चौर्य कर्म जार कर्म संभावितपणे करता तेच प्रतिष्ठित म्हणून मिरवता. लोकांच्या उपयोगी पडून देह झिजवता. उपाशी पोष्टी कष्ट करता ते मात्र जन्मजात हीनत्व पावता. याविषयी खंत व्यक्त करताना चोखोबा काय म्हणतात ऐका. बहुत प्रकार बहुत या जगाचे काय वाणू त्यांचे गुण दोष. नीच हे याती अनामिक नाव येथे भावा भाव कोण कैसा. चाड चोर झार भ्रष्ट ते साचे इरत्व जन्माचे पदरी आहे.
चोखा म्हणे त्यांचे संगती पडिली, बहुई पिढेलो वियोगाने. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण फक्त नामदेवाची भेट बघूया.